अमेरिका इराण युद्धाच्या झळा या पोल्ट्री व्यवसायाला बसतात। प्रामुख्याने अंडा उत्पादक व्यावसायिक हे अडचणीमध्ये सापडलेत। युद्धामुळे कोंबड्यांचं खाद्य त्याबरोबरच मेडिसिन यांचे भाव हे प्रचंड वाढलेले आहेत। उत्पादन खर्चामध्ये देखील वाढ झालेली असताना दुसरीकडे अंड्याचे दर हे गडगडलेले आहेत। पहिल्यांदाच अंड्याचा दर 3.5 रुपयांपर्यंत खाली आलेला असल्याचं धाराशिव इथल्या व्यावसायिक विठ्ठल चौधरी यांनी सांगितलंय। ही परिस्थिती लवकरच नियंत्रणात न आल्यास अनेकांना व्यवसाय बंद करण्याची वेळही येऊ शकते अशी चिंता त्यांनी व्यक्त केली आहे। काय आहे अंडे उत्पादक व्यावसायिकांची परिस्थिती, आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी अप्पासाहेब शेळके यांनी। पाहूयात। अमेरिका इराण युद्धाचा परिणाम वेगवेगळ्या घटकांना बसतोय। शेती असेल, उद्योग असेल, यांना मोठा फटका बसलेला आपण पाहतोय। यामधलाच एक उद्योग आहे तो म्हणजे पोल्ट्री व्यवसाय, जो अंडे उत्पादक शेतकरी आहेत, कुक्कुटपालनाचा जो व्यवसाय, त्याला देखील या युद्धाचा मोठा फटका बसलेला पाहायला मिळतोय। प्रामुख्याने उन्हाळ्यामध्ये सरासरी जरी अंड्याचे भाव कमी होताना दिसले तरी यावर्षी अंड्याच्या भावामधली जी घट आहे ती मोठ्या प्रमाणात आहे। तब्बल 1 ते 1.25 रुपये जास्तीचा फटका प्रत्येक अंड्यामागं शेतकऱ्यांना बसतोय। काय या युद्धाचा परिणाम या व्यवसायावर बसतोय? या व्यवसायावर प्रामुख्याने जे पोल्ट्री फीड बनवण्यासाठी जे मेडिसिन्स लागतात ते बरेचसे बाहेरून इम्पोर्ट करावे लागतात आणि त्याच्यामुळं त्याचे जे रेट जवळजवळ 65 ते 70% काही आयटमचे रेट वाढलेत। प्रामुख्याने अमिनो ॲसिड आहेत, त्याचे रेट वाढलेले आहेत। त्याच्यामुळे विटॅमिन्स जे आहेत सगळे आपण इम्पोर्ट करतो, ते सगळ्यांचे रेट वाढलेले आहेत। आता तुमच्याकडे किती पक्षी आहेत आणि किती नुकसान होतंय तुम्हाला? माझ्याकडे 1.5 लाख कॅपॅसिटी आहे, पण मी 1-2 बॅच 25-25 हजाराच्या विकलेल्या आहेत मागच्या महिन्यात रेट कमी झाल्यामुळे। आता माझ्याकडे 1 लाख पक्षी आहेत, पण जवळजवळ माझं रोजचं 70 ते 80 हजाराचं नुकसान आहे आजच्या घडीला। ही परिस्थिती पूर्वपदावर नाही आली, रेट नाही वाढले, अंड्याचे रेट जर नाही वाढले तर मला पक्षी विकल्याशिवाय गत्यंतर नाही, कारण मी बँकेचे पैसे भरू शकणार नाही। आता हा जो अंडा आहे, एक अंड्याची उत्पादन किंमत तुमची किती आणि किती याला पैसे? अंड्याची उत्पादन किंमत 4.5 रुपये आहे आणि आता विकतो आम्ही 3.5 रुपयाला, म्हणजे जवळजवळ 1 रुपयाचं मुद्दलमध्ये आमचं नुकसान आहे। चौधरी जे आहेत त्यांना दररोजचा 70 ते 80 हजाराचा यामुळं घाटा होतोय। अप्पासाहेब शेळके, एबीपी माझा, धाराशिव। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।